होतोय. एक जबरदस्त सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येईल. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. सरावली संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आहे. खैरापाडा आपण आहेत का? हा यस, तुम्ही देखील या. 2 फलंदाज मैदानाच्या आत. सुजित आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर उभे आहेत. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आजच्या रजनीतला तिसरा मॅच. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने योग्य लाईनवर योग्य लेंथनं चेंडूची हाताळण केली आणि पहिला बॉल डॉट बॉलनं सुरुवात झाली. युवासेना चषकामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आजची चौथी रजनी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते, अनुभवायला मिळते आणि या स्पर्धेचं एक सुंदर असं स्वरूप आपण पाहताय. एक चांगली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सातत्याने आपण पाहतो. यावेळेला बॅट चिकड क्षेत्ररक्षक दोघांमध्ये झाली गल्लत आणि जिथे आपण पाहतात एक त्यांच्याकडे बघतोय, दुसरा त्यांच्याकडे बघतोय आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतात शेवटच्या क्षणाला मोये दोघांनी देखील नाही तिथे कॅच करू शकले आणि कॅच ड्रॉप झालाय. चैतन्य होते आणि एका बाजूला दीपेश होते आणि त्या दोघांच्या मधोमध तो बॉल पडला आणि आता इथून धावसंख्या 1 न स्कोर कार्डला गती मिळते, सुरुवात होते. उसरणी संघ तुमचा कर्णधार जर इथे प्रतिनिधी कोणी असेल तर प्लीज आपण या. गावदेवी खैरापाडा वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट अँड इन्व्हाइट टू बॉल फ्रेंड सरावली. बॉलला स्टियर केले, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. शॉट थर्डमॅन गलीला सिंगल मिळतं इथे देखील. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 3 आणि 3 बॉलचा खेळ समाप्ती अखेर. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वरती. गावदेवी खैरापाडा आणि विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळतो फ्रेंड सरावली. आजच्या रजनीतली मॅच तिसरी मॅच. यानंतर पहिल्या राऊंडचा एक सामना तोही असेल आणि तदनंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. पहिल्या दिवसात किंग्स 11 पालघर, दुसऱ्या दिवसात ध्रुव 11 सातपाडी, तिसऱ्या दिवसात सातपाडी 11 असे संघ आपल्याला बघायला मिळेल. इनफिल्डच्या वरनं बॉलला केले क्लिअर. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलकडे पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण, शेवटच्या मुवमेंटला चांगली जम्प घेतली आणि 2 रन सेव्ह केले आपल्या संघासाठी. पराग यांना आपण पाहिलं. धावसंख्या 2 न फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 बॉलचा खेळ झालाय आणि 4 धावा. अंकेश याच्यासाठी जाणले जातात. पहिल्या षटकात, पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजांसाठी कर्दनकाळ जे अनेक वेळा राहिलेले आहेत आणि तेच अंकेश घरत जबरदस्त गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी खैरापाडा, विपक्षात संघ फ्रेंड सरावली. या 2 संघांमधला द्वंद्व. डाऊन द ग्राउंड, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स न 4. याही वेळेला आपण पाहतात फटका तर जरूर खेळला. तिथे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय कॅच. मागच्या चौकाराचं उत्तर दुसऱ्या बॉलवरती अंकेश घरात देत असताना षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 वरती धक्का क्रमांक 1. फलंदाज बाद गॉन. मला त्या नक्कीला मारली मिठी, त्या नक्कीला मारली मिठी, मला त्या नक्कीला मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीला मारली मिठी, मला त्या नक्कीला मारली मिठी, त्या नक्कीला मारली मिठी, मला त्या नक्कीला मारली मिठी. आजूबाजूला नव्हतं कोण, आजूबाजूला नव्हतं कोण, अशी जवळ घेऊन श्यान. माझ्या मतानं हळू हातानं, माझ्या मतानं हळू हातानं धरतीची हलुबटी, धरतीची हलुबटी. नक्कीनं मारली मिठी, मला त्या नक्कीनं मारली मिठी,
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. युवा सेना चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतात दीपेश आलेत. एका बाजूला दीपेश आहेत आणि समोर स्लॅकिंग एंडला फलंदाज समीर, एका बाजूला इरफान. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी खैरापाडा संघासाठी पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच. बॉलला खेळले क्षेत्ररक्षक वेगानं बॉल पर्यंत पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या इथे 2 मिळतात. या धावसंख्या 2 ना आकार घेत धावांना गती मिळेल. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 या फलकावरती. 10 ऑन दी स्कोर कार्ड. 10 रन या फलकावरती आहेत. दीपेश आलेत, एक अनुभवी खेळाडू, सातत्यानं सरावली फ्रेंड्स या संघासाठी, ज्यांनी अनेक वर्ष या क्रिकेटची कारकीर्द या संघासाठी ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च केला गावासाठी. खऱ्या अर्थानं महत्वाचं असं, ज्यावेळेला तुम्ही तुमच्या गावची टी शर्ट परिधान करता, गावाचं नाव तुमच्या संघाच्या मागे लागतं, त्यावेळेला तुमच्यातलं 100% एफर्ट हे महत्वाचं असतं आणि दीपेश यांनी ते अनेक वर्ष दिले. धावसंख्या फलकावरती 1 न गती मिळेल, आकार घेईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 11 धावा. कालच्या दिवसात देखील मी उल्लेख केला होता की तुम्ही निश्चित स्वरूपात या भूतलावरती भरपूर उंची गाठा, परंतु ज्या गावामध्ये तुम्हाला मिळालेला जन्म आणि ज्या मातीनं तुम्हाला मोठं केलं, त्या दोन्ही गोष्टींना कधी न विसरता तुम्ही ज्या वेळेला प्रामाणिक क्रिकेट खेळता त्यावेळेला क्रिकेटसाठी तुम्ही एक वेगळे क्रिकेटपटू म्हणून चर्चेत येता. आणि ते दीपेश आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं केलंय स्वागत. तिसऱ्या बॉलवरती बिग ब्लो, धमाका षटकार. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती आदित्य विचारे दाखल झालेत आणि आदित्य विचारे सरांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी गुरवीर सिंग यांना विनंती करीन की आदित्य विचारे यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करावं. आणि गुरवीर सिंग यांना विनंती करतोय की आपण तुमच्या शुभ हस्ते आदित्य विचारे यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात महत्वाचा स्वागत सन्मान सोहळा आदित्य विचारे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होत आहे गुरवीर सिंग आणि त्यांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान होताना आपल्याला बघायला मिळत आहे. और त्यानंतर आपण पाहतात सुप्रीत राऊत हेही आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. मी विनंती करतोय गुरवीर सिंग यांना की आपण तुमच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात सुप्रीत राऊत आपण देखील या. गुरदीत सिंग आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होताना बघायला मिळेल. दुसऱ्या षटकात धावांची लयलूट, धावांचा दरोडा, दीपेशच्या विपक्षात मारामारी, हाणामारी, मारामारी. याही वेळेला चेंज ऑफ द पेस, बॉलला हवा दिली, फ्लाईट दिली, थोडीशी लालच दिली. तदनंतर फलंदाजांना देखील ओळखलं की आता गोलंदाजाच्या या षटकात धावा आलेल्या आहेत, म्हणजेच या बॉलवरती जरी नाही जोखीम पत्कारली हरकत नाही, आपण स्कोर कार्ड मध्ये पुढे आहोत. धावसंख्या 22, 11ची सरासरी राखत 22 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 22 आहेत. अंकेश घरत पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक. अंकेश घरतचा पहिलाच बॉल, जिथे लॉंग ऑफला आहेत दीपेश, बॉलला फील्ड करतील आणि तिथे मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्यानं अंकेशच्या षटकात तुम्हाला अनेक वेळा सिंगल डबल हाच खेळ स्वीकारताना बघायला मिळतात. एका मोठ्या गोलंदाजासमोर तुम्हाला सन्मान देणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि सध्या अंकेशच्या विपक्षात कुठलीही जोखीम पत्कारत नाही. दीपेशचं षटक मोठं केलं. त्यांना माहिती आहे की एक षटक दुसरं षटक जे महत्त्वाचं असतं, त्यावेळेला त्या षटकात जर मोठ्या धावा आल्या तर तिसऱ्या षटकात गोलंदाज थोडेसे अंडर प्रेशर येऊ शकतात.
आणि तो संपूर्ण प्लॅन सक्सेस देखील राहिला. 23 रन फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतायत खूप चांगला चेंडू, वेगवान चेंडू, अतिशय वेगानं बॉलला अगदी खोलात टाकलं. फलंदाजाचं माइंड रीड केलं अंकेशनं आणि तदनंतर पाय पकडले. चांगला चेंडू हाताळला, योग्य लाईन, योग्य वेग, योग्य टप्पा, अचूक मारा, बेधक मारा आणि जिथे आपण पाहताय तिथे डॉट बॉल आलाय. 8 बॉलचा खेळ योग्य पद्धतीने फेकला तो म्हणजेच अंकेश घरतनं. जिथे 9 रन खर्च करत एक मोठा मासा गळाला तोही लावला. जो एक विकेट जो दिसतोय तो अंकेशच्या नावावरती आहे. पुढचा बॉल रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि काही कॅच टिपलाय, क्लास कॅच. आदित्य यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी खूप चांगला कॅच घेतला, लॉंग ऑन मधनं आले आणि तदनंतर खूप जबरदस्त पद्धतीने कॅचला कॅरी केलं. गॉन थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात युवा सेना चषक 2025चा एक घमासान आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अंकेशने विकेट मिळवून दिली पुन्हा एकदा संघासाठी. नवीन फलंदाज रोहित दोडी. पहिलाच बॉल रोहितनं येता क्षणी क्लास 1चा फटका, चेंडू डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर, कडक शॉट, 6. थँक्यू. धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 29 रन आणि 29 वरती आपण पाहतात धक्के 2 बसलेत, परंतु काय षटकार खेळला. अगदी येता क्षणी रोहित दोडी सांगतायत की समोर जरी अंकेश संघाचा महत्वाचा गोलंदाज असला हरकत नाही, फरक पडत नाही. आम्ही देखील आमच्या संघाचे महत्वाचे फलंदाज आहोत आणि मध्य फळीला आम्ही खेळाला सावरण्यासाठी जाणले जातो. पुन्हा एकदा गुटका वाकवला आणि तदनंतर बॉलला मिड विकेटला पाठवलं, फील्ड केलंय फिल्डरनं आणि तिथे पराग आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या 1 ने आकार घेईल, जाऊन पोहोचेल 30 वरती. फ्रेंड्स सरावली हा संघ आपल्याला बघायला मिळतो. अगदी शेवटचा बॉल. दीपेश सांगतात की यस मॅच आतापर्यंत कंट्रोलमध्ये हरकत नाही, 30 झालेत, 10ची सरासरी आपण देखील राखू शकतो दुसऱ्या डावामध्ये. जर आणि तर क्रिकेट नाही मॅटर करत. मागचे दोन्ही सामने जरा कमी धावांचे बघायला मिळाले, जिथे पहिल्या मॅच मध्ये 43, दुसऱ्या मॅच मध्ये 48. पुन्हा एकदा फटका खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि शेवटच्या क्षणाला इथे कॅच सुटलाय आणि कॅच सुटल्यानंतर आता थोडेसे हताश, थोडेसे हतबल अंकेश बघायला मिळाले. 3 षटकांचा खेळ संपला. 31 रन 31 वरती 2 धक्के. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डिझाईन.
इथे जर आपण पाहिलं तर फटका केलाय जरूर, जिथे पुन्हा एकदा दीपेश आहेत. मागच्या बॉलवरती कॅच जरूर सुटला गेला, परंतु या वेळेला दीपेशने अतिशय चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज बॅक टू दी डगआउट. इथे धक्का क्रमांक जर तपासून पाहिलं तर आपण पाहता तिसरा बाद. सुशांत वजे ऑल इंडिया आयकॉन आपल्याला बघायला मिळतो. मुरळी गावातून बिलॉंग करत असताना एक दिग्गज सितारा, ज्यानं सुरुवातीला क्षेत्ररक्षक म्हणून जागा बनवली टीम मध्ये, तदनंतर यष्टीरक्षक म्हणून जागा बनवली, तदनंतर संघाचा ओपनिंग पेअरचा फलंदाज म्हणून सुशांत वजे ऑल इंडिया आयकॉन या मोठमोठ्या स्पर्धा सध्या गाजवतात. आणि मुरळीला रिप्रेझेंट करत असताना आपण पाहू शकाल आगरी रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अगदी आमच्या जवळचे मित्र दांडेकर कॉलेजच्या प्रत्येक मैदानामध्ये चहूकडे ज्यांचं नाव लिहिलं जायचं ते सुशांत वजे नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये राहतील. अनेक मुलींचा वॉलपेपर राहणार नाव, ज्याचं नाव आहे सुशांत वजे, नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन बघायला मिळतील. सध्या 31 वरती धक्के लागले. 3 षटक क्रमांक 4चा खेळ चालू झालाय आणि चौथ्या षटकात अगदी पहिल्याच बॉलवरती आतेशला विकेट मिळवली. ती विकेट जरी आतेशच्या नावे असली, मी म्हणेन की ती विकेट दीपेशच्या नावे राहिली. काय कॅच टिपला, क्लास 1चा कॅच, आणि जिथे फलंदाज बाद झाले. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत संदीप धोडी, HD स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर, 40+ क्रिकेट खूप चांगलं हाताळतात आणि एक चांगले वादक म्हणून आपण पाहतात. विशाल गोविंदा पथकाचे प्रशिक्षक, असं संपूर्ण टॅलेंटने भरलेलं नाव म्हणजे संदीप धोडी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आतेशचा पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती फुलर लेनचा होता, नाही कनेक्शन करता आलं. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, वेगानं क्षेत्ररक्षक आले, बॉलला फेकी केली, ॲक्युरेट फेकी महत्वाची असते. कुंजन राऊत सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचते 32 रन. युवासेना चषक 20-25 मधला अगदी जबरदस्त सोहळा आणि ज्याची चौथी रजनी. पहिल्या दिवसात किंग्स 11 पालघर, दुसऱ्या दिवसात ध्रुव 11 सातपाडी, तिसऱ्या दिवसात सातपाडी 11, आणि आज कोण निघणार. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, बॉलला करतील कॅरी, दिव्यांशून टिपलाय कॅच, गॉन. किरण दाखल झालेत. 32 वरती 4 धक्के बाद अशी स्थिती बघायला मिळतं. बॅटिंग करताना गावदेवी खैरापाडा, एका बाजूला संदीप धोडी, भरपूर वर्ष या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय. HD स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर, विशाल गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आणि एक चांगले वादक. खेळायचा होता फटका ऑन साईडला, समोरून बॉलला अगदी फिरवलं. चांगली गोलंदाजी आतेश राऊत यांची, जबरदस्त गोलंदाजी. चौथ्या षटकात आले, ज्या वेळेला फलंदाज आक्रमक होतात त्यावेळेला आतेश सांगतात की माझ्या समोर नाही, ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी केली. आणि एक्स्ट्रा खेळाडूमध्ये आपण पाहतात कुश आलेत संघाचं हित मांडण्यासाठी. खऱ्या अर्थानं आपण पाहतात केतन वामन मात्र याला पाहिलं असेल. धावसंख्या 32, लॉस ऑफ 4 विकेट्स, 32 धावा. केतन वामन मात्रेचा प्रवास 12वा खेळाडू ते आज बायकर मॅन, सोपा नव्हता. संघाला गावाला रिप्रेझेंट करत असताना याही वेळेला आपण पाहतात चांगला चेंडू यष्ट्यांच्या वरनं अगदी आपण पाहता बॉल चाललाय. डॉट बॉलची इथे पुनरावृत्ती होत आहे. केतन मात्रे यांचा देखील बाईट घेण्याची संधी उमरोळीच्या मैदानामध्ये मिळाली. त्यांनी म्हटलं की तुम्ही ग्रामीण क्रिकेटला महत्त्व द्या. मीही एक ग्रामीण क्रिकेटपटू आहे आणि आज केतन मात्रे हे ना जरी मोठं झालं असेल तरी मी प्रथमता चॉईस हे ग्रामीण क्रिकेटला देतो, म्हणून तुम्ही तुमच्या गावच्या संघासाठी खेळणं गरजेचं असतं. पुढचा बॉल खोलातला बॉल, यावेळेला बॉलला केलं अप ड्राईव्ह मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात, त्यांनी बॉलला फील्ड केलं. मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक संपले 4. जिथे फक्त 2 रन दिले आतेशनं. धावसंख्या 10ची सरासरी जिथे गाठली होती त्यावेळेला आता त्या सरासरीला ढासळवलं आणि 8.25 वरती आणली. त्याचं कारण राहिलं आतेश राऊत, ज्यांनी 1 षटक, 2 रन आणि 2 धक्के, चांगली गोलंदाजी. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया गणेश प्रथमेश कुलकर्णी यांना. माझे
थँक्यू. याही सॉंगनं वेळ लावलं होतं, संपूर्ण इंस्टाग्राम जाम केलं होतं. ट्रेंडनुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला इंस्टाग्रामवर सध्या व्हायरल होताना बघायला मिळत असतात. सध्या मयंक आलेत षटक क्रमांक 5 मध्ये, 33 रन तर फलकावरती आहेत. या षटकात कर्तबगारी दाखवावी लागेल फलंदाजांना, अदरवाईज मग तुमच्या समोर ज्यावेळेला संघ फ्रेंड सरावली उभा राहतो ना, जबरदस्त चेंडू, शरीरापासून दूर क्रिकेटचं अस्त्र, ब्रह्मास्त्र, वाईडिश पद्धतीचा यॉर्कर सातत्यानं, हे महत्वाचं असतं. तुम्ही त्रिफळा उद्ध्वस्त करायला जाऊ नका, तुम्ही डॉट बॉल किती उभे करू शकता हे महत्वाचं असतं. 33 वरती 4 धक्के, गावदेवी खैरापाडा विपक्षात फ्रेंड सरावली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल राऊंड डिस्टन्सनं, याही वेळेला फटका तर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधनं, बॉल इथे सिंगल झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न फेकी वेगानं, आणि तत्पूर्वी आपण पाहतायत धावसंख्या 2 परिपूर्ण होतील. या धावसंख्या 2 आकार घेत 35 धावा या फलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 आपल्याला बघायला मिळते. चिराग काका यांचं देखील इथे आगमन झालंय. खऱ्या अर्थानं उमरोळी संघाला कालच्या दिवसात फोन गेला आणि एका फोनवरती तेही रेडी झाले, त्यांचे देखील आभार आहेत. आजच्या दिवसात फ्रेंड सरावली त्यांचं देखील, आज जे 8 संघ आहेत त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. डॉट बॉल आता ते सॅक्रिफाईस करायला तयार आहेत, आणि इथे आपण पाहतायत त्रस्त होते किरण, आणि किरण आता कॉम्प्रोमाइज करतात संदीप धोडीसाठी. फलंदाज बाद होतील गॉन. थँक्यू. 35 वरती 5 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते सध्या बॅटिंग करत असताना. नवीन फलंदाज आशिष आलेत संदीप धोडीसाठी. पुढचा बॉल या षटकातला, चेंडू जरूर खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधनं बॉलकडे पोहोचतील, आणि बघता बघता सिंगलच मिळेल. सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला इथे जर आपण तपासून पाहिलं तर 36 धावा फलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणारी टीम सांगेल की आम्हाला फार काही महत्वाचं इथे सिंगल या गोष्टी आमच्यासाठी मायने नाही राखणार, कारण मोठे फटके येत नाहीत, तर दुसऱ्या डावामध्ये प्रेशर आमच्यावर देखील थोडंसं कमी असेल. आता इथून 8 बॉल आहेत, 8 बॉलमध्ये किमान मी म्हणेन की येणाऱ्या धावा 20 असाव्या, तेव्हा मग 56-55 जे टार्गेट असेल ते दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला लढण्यासाठी पूरक असेल. पुढचा बॉल, फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये. चैतन्य वेगानं आलेत, रनआउटची संधी अँड रनआउट. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. फ्रेंड सरावली युवांनी बांधलेला संघ खूप चांगल्या कामगिरीमध्ये. गॉन. थँक्यू. मिलिंद धोडी आणि संदीप धोडी दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये, जिथे एका बाजूला MD एका बाजूला SD, आणि हे 2 फलंदाज दाखल झालेत. 6 धक्के तर लागलेत. शेवटचा बॉल आहे या षटकातला. येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार. फलंदाज इथे डॉट बॉल. संपलीत षटक 5 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपला त्यावेळेला 37 धावा आणि 6 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला संघ जर आपण तपासून पाहिला तर अचिवर दांडी आणि VM उमरोळी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण टॉस साठी या. एका बाजूला अचिवर स्पोर्ट्स दांडी आणि विपक्षात VM उमरोळी दोन्ही कर्णधार आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं प्लीज. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. पहिल्या राऊंडचा तो शेवटचा मॅच
एका बाजूला VM दांडी, VM उमरोळी आणि अचिवर स्पोर्ट्स दांडी. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि योग्य वेळेत जे षटकांसाठी वेळ हवं होतं ते परफेक्ट घेतले सरावलीनं आणि आता 37 धावा झाल्यात फलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती आतेश आले. पहिल्या षटकात फक्त 2 रन 2 धक्के. मयंकने देखील मागच्या षटकात फक्त 4 रन दिले. म्हणजेच गोलंदाजी चांगली राहिली सरावलीची. जो मी उल्लेख करतो ना की सरावली समोर जर तुम्ही धावा मोठ्या उभ्या करू शकत नाही त्याचं कारण आहे त्यांची गोलंदाजी. गोलंदाजीने अनेक सामने ते बदलवतात. गोलंदाज तयार आतेश राऊत. कोलातला बॉलला केला अलॉंग दी कार्पेट. अगदी आउटफील्डला फाडत बॉल चाललाय. आहेत क्षेत्ररक्षक. फेकी येईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 2. गती मिळेल 39 वरती. पहिल्या मॅच मध्ये 43 झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 48 झाल्या. या मॅच मध्ये 5 बॉल बाकी आहेत. 39 झालेले आहेत. किमान याच जर रन रेटनं स्कोर कार्ड चालला 45 होतील. इथून मोठे फटके आले 50 ची वेश ओलांडेल. त्याहून मोठे फटके आले 55 क्रॉस होतील. या अनेक प्रश्नांची उत्तरे येणारे 5 बॉल सांगतील. पुढचा बॉल संदीप धोडीसाठी अनप्लेएबल. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. त्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आलाय डॉट बॉल आणि डॉट बॉल तुम्हाला टेन्शन मध्ये नेईल. 39. आतेश राऊतचं कौतुक करावं तेवढं कमी. एक एक्सपिरियन्स खेळाडू तेही आहेत. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 8 बॉल ज्यांनी परिपूर्ण केलेत. जिथे धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली इथे लाऊड अपील पंचांनी उचललाय बोट आकाशाकडे. गॉन. Thank you so much. Thank you, Deezer. यावेळेला आपण पाहतात बिटवीन द गॅप बॉलला खेळला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या क्षणाला आलेला चौकार खूप महत्वाचा. आदित्य विचारे ज्यांच्या शुभ असतं नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला VM उमरोळी आणि अचिवर स्पोर्ट्स दांडी. या दोन्ही कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय तर तुम्हाला विनंती करतो की आपण टॉस साठी या. VM उमरोळी संघाचे प्रतिनिधी दाखल झालेत. अचिवर स्पोर्ट्स दांडी आपण जर असाल गौतम आकरे किंवा विशाल अंगी तर प्लीज आपण रिपोर्ट करा. तर नेक्स्ट मॅचचा टॉस तिथे होईल. धावसंख्या फलकावरती 43. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं स्ट्रेच. चांगलं क्षेत्ररक्षण केलं परागनं. खराब क्षेत्ररक्षण. यस. जिथे तुम्ही एक रन वाचवण्याला हवे आहेत तिथे तुम्ही जर धावांचा वेग देत राहतील तर मग तुम्हाला त्रास होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते. कुश आम्हाला दर्शवत आहेत 46 हे 40 रन. बॉलचा खेळ झाला आतापर्यंत 5. अगदी शेवटचा बॉल आणि वाव जबरदस्त क्षेत्ररक्षण परागचं. आता नेक्स्ट मॅचचा टॉस होईल जिथे आदित्य विचारे सरांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. जतीन किणी पुन्हा एकदा जॉईंट होतात. पाटील नेटवर्क्सच्या टीम समवेत खूप चांगले काम करत असताना मागची अनेक वर्ष कामाशी एकनिष्ठ कामाशी प्रामाणिक म्हणून जतीन किणी यांचा उल्लेख केला जातो सातत्यानं. षटक संपलेत ते म्हणजे 6:47 फलकावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस. आदित्य विचारे साहेब आपण या आणि तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल आणि तदनंतर पहिल्या राऊंडचा तो अगदी शेवटचा मॅच. 47 फलकावरती 48चं टार्गेट. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील तिथे होणार आहे आणि तो टॉस आमचे साथी समालोचक संतोषदा पाटील व्हॉइस ऑफ उमरोळी जोडले जातील. हॅलो थँक्यू. तर या जाऊया आपण नवीन मॅचच्या टॉसकडे जिथे 2 संघ आपण पाहतोय. रेयांश 11 उमरोळी वर्सेस आपण पाहतोय यंग एचवर दांडी आणि आदित्य सरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आपण पाहतोय ते या ठिकाणी अवधीत सिंग सर देखील उपस्थित आहेत आणि एका बाजूला किंग्स 11 दुसऱ्या बाजूला युवा सेना चषक.
नक्कीच कॉल कोणाचा असेल? येस, यंगचूर दांडी संघ कॉल करेल. किंग 11 कॉल खाली पडू द्या. किंग्स 11 कॉल आहे आणि आला युवा सेना चषक. तर टॉस या ठिकाणी आपण पाहतोय. उमरोळी संघ, दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या. आणि सुशांत, टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ह्या मॅचला खेळण्याची इच्छा होती. पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं होतं की एंट्री केली नव्हती, परंतु कालचा दिवस ज्या पद्धतीने कॉल केला गेला, तुम्हाला बोलवलं गेलं, काय म्हणतील याबद्दल? आयोजकांना धन्यवाद सांगतो की आम्हाला खेळायची संधी दिली. आज पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. हो, नक्कीच. नक्कीच कसं वाटतं या ठिकाणी येऊन आर्यनच्या मैदानावर खेळून कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. फुल ग्राउंड खेळायला मजा येते. नक्कीच दांडी संघ आज आहे. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं. फलंदाजी करायची ॲज गौतम आकरी इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि कोणते खेळाडू पाहायला मिळतील? सर्व खेळाडू आहेत. नक्कीच आज ही मॅच कशी पाहायला मिळते, ज्या पद्धतीने तुम्हाला देखील कालच्या दिवसामध्ये कॉल केला गेला आणि एका नक्कीच कॉलवर तुम्ही तयार झाले, त्याबद्दल काय म्हणतील या आयोजक? खऱ्या अर्थानं पाहिलं तर जी स्पर्धा फसली गेली होती पावसामुळे, जर पाहिलं तर कुठेतरी बंद झाली होती, परंतु पुन्हा एकदा सावरली. 40+ पॅनल कॅन्सल झाला आणि त्यामुळे तुम्हाला संधी दिली गेली, याबद्दल काय म्हणतील? संधी दिली त्यामुळे आम्हाला खेळायला संधी चांगलं भेटलं. मान्यवरांचं हे करेल आभार मानेल आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही संघाला मी बेस्ट ऑफ लक देईन. चांगले खेळ करा. या ठिकाणी एक मोठी मॅच आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. या जाऊया ह्या मॅचकडे. थँक्यू. चला या फलंदाज पाठवायच्यात. फ्रेंड सरावली वेळ न घेता. 48 धावा फलकावरती लागल्या कुश आणि टार्गेट 47 लागल्या. 48चं टार्गेट आहे. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये करायच्यात 48. 48 रनचा मॅच मजा येईल दुसऱ्या इनिंग मध्ये, कारण दोन्ही संघ अगदी बरोबरीने चाललेत. गोलंदाजी तिथे देखील चांगली आहे. याही झोन मध्ये गोलंदाजी चांगली बघायला मिळाली. एका बाजूला आपण पाहतात फलंदाज दीपेश घरत आणि साथीनं चैतन्य घरत. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मंद मंद पावलांनी. नेक्स्ट मॅच संतोषदा पाटील यांचा घरचा संघ खेळताना बघायला मिळेल उमरोळी. ऑल इंडिया आयकॉन सुशांत वझे आपल्याला बघायला मिळाले टॉस मध्ये, ज्यांनी सांगितलं की फुल मैदान खेळायला मला खूप आवडतं, कारण ऑल इंडिया भ्रमण करतात ते. मोठमोठे मैदान त्यांनी गाजवलीत आणि तेच सुशांत वझे इन ॲक्शन मध्ये. नेक्स्ट मॅच सध्या फलकावरती जर आपण तपासून पाहिलं जाऊया मॅच कडे, जिथे रनचेजला सुरुवात होईल 48 धावांचं बाटलाक.
गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमोद. पहिला बॉल दीपेशसाठी. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडनं बॉलला थ्रू द कव्हर केलंय. सुरुवात महत्वाची असते कुठल्याही फलंदाजाला. सिंगल रन खूप महत्वाची ऊर्जा देणारी. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला सुरुवात होईल आणि धावसंख्या 1 बॉल 1 रन अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. इथे जर आपण पाहिलं या वेळेला आपण पाहतायत दीपेशना फुलरलेनच्या बॉलला अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड खूप चांगला फटका बघायला मिळाला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना जबरदस्त फटक्याचं इथे रूप धारण केलं आणि फुलरलेनच्या बॉलला नाही सोडणार. तुम्हाला दीपेश पासून वाचायचं असेल तर गुड लाईनला गोलंदाजी होणं गरजेचं आहे, लाजमी आहे. तीन बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 8. आता गरज आहे 40ची या मॅचला जिंकण्यासाठी. बॉल 33 तुमच्याकडे. दीपेश पुन्हा एकदा तयार होतील. याही वेळेला फटका बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली नोमान्स लँड मध्ये. अगदी पोहोचले होते. प्रयत्न चांगले होते. खूप चांगला चेंडू, चकवा बॉल आणि सिंगल मिळाली. आता 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला फ्रेंड सरावली आणि एका बाजूला गावदेवी खैरापाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग करत असताना आता फ्रेंड सरावली आली 48चा रनचेस घेऊन. उमरोळीचे स्टार टिकटॉक पासून रील पर्यंतचा प्रवास अर्थात पत्तू प्रथमेश राऊत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आगमन उमरोळी संघासाठी, गावासाठी सातत्यानं, जरी संघामध्ये जागा नसेल मिळत तरी गावाचं हित मांडण्यासाठी सातत्यानं सळसळतं रक्त म्हणून प्रथमेश राऊत टिकटॉक टू रील अर्थात पत्तू आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं स्वागत आहे या मॅच मध्ये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते आणि त्यांच्या साथीने हार्दिक तेही आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 10 आहेत. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच आतापर्यंत कुश आम्हाला दर्शवतात 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला तो 10 रन फलकावरती येत आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात रिव्हर्स स्विच मध्ये बॉलला कन्वर्ट केलंय. फटका विशेष हवा तसा नाही. सिंगल तर झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन इथे परिपूर्ण होतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 12 धावा धावफलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया मॅचकडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं स्वागत आहे. जिथे हा सामना चालू आहे फ्रेंड्स सरावली विपक्षात गावदेवी खैरापाडा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित आलेत, रोहित धोडी. पहिलं षटक 12 रनचं आलं. दुसऱ्या षटकात आता रोहित आलेत. एका बाजूला चैतन्य 2 बॉलमध्ये 2 रन तर 4 बॉलमध्ये 10 दीपेश यांना आपण पाहू शकाल. आता ते नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. चैतन्याकडे चैतन्यशाली फलंदाजी आहे. त्यांनी जरूर स्वतःला सिद्ध केले अनेक मैदानांमध्ये. ह्या मॅच मध्ये कसं करता रिव्हर्स स्विच फटका जरूर बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आता दीपेश नाराजगी व्यक्त करतात. फलंदाज बाद गॉन.
थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिव्यांशू जे दाखल झालेत. सध्या रोहितनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. धावसंख्या 12 आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला आता दिव्यांशू दाखल झालेत. याही गोल फलंदाजानं प्रभावी केलंय संपूर्ण येणाऱ्या या हंगामामध्ये. 2024-25चं जे सीझन राहिलं ते दिव्यांशूनं खऱ्या अर्थानं गाजवलंय फ्रेंड सरावलीसाठी. मागे काय झालंय ह्याला महत्व न देता जो सामना तुमच्यापर्यंत आत्ता पोहोचलाय त्या सामन्यामध्ये तुम्हाला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करा. 2 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 13. इथे चेंडू आहेत 28 मध्ये करायचे तुम्हाला 35 या मॅच साठी. जी लाईट चालू आहे ना गाडीची, ओला कोणाची आहे ते त्या ओलांचे मालक जर असतील त्यांना विनंती करतो की आपली लाईट बंद करा. लाईट शॉप थोडंसं व्यत्यय येत आहे. रोहित आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. आता दिपेश घरात आपल्याला बघायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला जिथे दाखल झालेत. पहिला बॉल आपण पाहतात दिपेशचा या षटकात. रोहितनं खूप चांगला सन्मानजनक त्या बॉलला सन्मान मिळाला. चांगल्या बॉलची निश्चित स्वरूपात तुम्हाला इथे सराहना करावी लागते आणि खेळपट्टीवरती तो मान मिळाला रोहितला. षटक क्रमांक 2. आता 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 13 वरती स्थिर आहे. युवा सेना चषकाची 4थी रजनी. पहिल्या रजनीत किंग्स 11 पालघर, पालघरचे राजे कोण तर किंग्स 11 याने दाखवून दिलं. 12 संघांमधून अनेक संघांना निश्चित स्वरूपात खूप चांगलं क्रिकेट पराभवाचे पैवाराच्या छायेमध्ये ढकललं. या वळला आपण पाहतोय फटका बऱ्याच काळ हवे. क्षेत्ररक्षक आहेत ज्यांनी सोडलाय कॅच. हा कॅच सोडलाय की तुम्ही मॅच सोडलाय. महत्वाच्या फलंदाजाचा कॅच तुम्ही या क्षणाला नाही सोडू शकत फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती आहेत ते म्हणजेच 18 रन. सध्या आपण पाहतायत 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. ते म्हणजेच 30 रन. सध्या 48चा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करता 24 बॉल 30चा मॅच आहे. आतापर्यंत मॅच कंट्रोल मध्ये बघायला मिळालाय बॅटिंग टीम कडे. कारण एक कॅच सुटल्यानंतर दिपेशने देखील जबाबदारीने खेळ स्वीकारलं. बदल गया. बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं या स्पर्धेमध्ये. आपण बघत आहात युवा सेना चषक. अवधीत सिंग, प्रतीक पॉप, तदनंतर हनी खान आणि संपूर्ण आयोजक मंडळी ज्यांनी खऱ्या अर्थाने एक सुंदर स्पर्धा घेऊन आले तुम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी. आणि त्या स्पर्धेमध्ये सध्या चालू आहे मॅच. च्या 4थ्या रजनीमध्ये युवा सेना चषक 20-25चं हे घमासान. धावसंख्या फलकावरती 18 वरती धक्का 1. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 30. एका बाजूला दिपेशात फ्रेंड सरावलीसाठी बॅकबोन. नेक्स्ट मॅच मध्ये अचिवर स्पोर्ट्स यंग अचिवर दांडी आणि दुसऱ्या संघामध्ये जर विचार केला तर VM स्पोर्ट्स उमरोळी. नुकताच UPL झाली आणि UPLचे तारे सितारे घेऊन आलेत सध्या उमरोळीकर. सुशांत कर्णधार यांनी सांगितलं की आज आमची पूर्ण प्लॅनिंग वेगळी आहे. आम्ही सगळ्याच गोलंदाज ताकदीचे आणलेत
आम्ही 70-75 रन करतो परंतु आम्ही तो सामना गमावतो. परंतु यंदा UPL ज्यांनी गाजवली त्यांना गोलंदाजी मिळणार, ते त्यांचं कौशल्य दाखवणार. समोर प्रतिस्पर्धी यंगच्चीवर दांडी असला तरी उमरोई देखील किसीसे कम नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतात तेही मैदानाच्या आतमध्ये तयारीने आलेत. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एकाच रुळावर 2 गाड्या, फेकी स्वेअर आली आणि धावसंख्या इथून आपण पाहतात आकार घेते ती म्हणजेच 1-19 वरती जाऊन पोहोचते. 2 बॉलचा खेळ झालाय. सध्या आपण पाहतात सुजित यांना आपण पाहतोय 19 वरती 1 गडी बाद अशी स्थिती. 48चं टार्गेट. शतक तिसरं चालू आहे. जी धावांची गती शांत झाल्या रुसलंय ती गती कधी वेगाने येईल याही गोष्टी आहेत. दीपेशचा कॅच सुटला. दीपेशला इम्पॅक्टफुल खेळ दाखवावा लागेल. ज्यांना 9 बॉलमध्ये 16 केलेत, जिथे 19 रन संघाचे झाले तिथे वैयक्तिक 16 आहेत दीपेशचे. दिव्यांशू 2 बॉलमध्ये 1 वरती खेळतात. गोलंदाज तयार सुजित. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्स. या वेळेला आपण पाहतात लाऊड अपील. पंचांनी सांगितलं की स्टम्प्सला सोडणारी लाईन. इथे सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने लेग बाईटचे संकेत आले. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. 28. इथून धावा करायच्यात 28. चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे. 21 बॉल आणि 28चा मॅच. नेक्स्ट मॅच यंगच्चीवर दांडी, अचीवर स्पोर्ट्स आणि विपक्षात संघ VM उमरोळी यांच्यातलं एक चांगलं कडवा संघर्ष. बॉलला फक्त दिशा दिली. बॉल चाललाय वेगानं. लॉंग लेग, फाईन लेग मधनं सीमा रेषेच्या बाहेर दीपेशच्या बॅट मधनं कलात्मक स्ट्रोक. 4. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातून गलाव माझ्या साडीला. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातून गलाव माझ्या. या वेळेला आपण पाहतायत फटका इथे खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज दीपेश. इथे बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद. गॉन. रवी कोरी साडी लाख मोराची भरली मी नक्षी फुलेलाची. रवी कोरी साडी लाख मोराची भरली मी नक्षी फुलेलाची. येलाची येलाची गुंफियले राघू मोर जोडीला हात न गलाव माझ्या साडीला हात न गलाव. थँक्यू सो मच. दीपेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. चिन्मय आलेत. सध्या या मॅच मध्ये आता 2 गडी बाद झाले, ते महत्वाचे होते. गरज आहे इथून 24 ची चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 19 बॉल आहेत आणि तदनंतर तुम्हाला करायच्या 24 या मॅचला जिंकण्याकरिता. शेवटचा बॉल सुजित यांचा. लेफ्ट आर्म अराउंड स्टम्प्सनं पंचांच्या उजवीकडनं डाव्या हातानं चेंडू हाताळण्याकरिता तयार आहेत. गावदेवी खैरापाडा विपक्षात संघ खेळताना बघायला मिळतो तो म्हणजेच फ्रेंड सरावली. पहिलाच बॉलला स्टियर केलं शॉर्ट पॉइंट मध्ये. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं षटक संपेल. तिसरं 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 25 वरती. 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे आहेत तुम्हाला 23. या मॅचची कहाणी काय होईल या घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इथे आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती प्रमोद यांना आपण पाहताय जे दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिले षटक 12 रनचं होतं, तदनंतर आता चौथ्या षटकामध्ये त्यांना प्रचारणात आणलंय. चेंडू 18 मध्ये करायचे 23.
स्ट्रायकिंग एंडला चिन्मयनं पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल आता या मॅचला मोठं करत जाईल आणि फिल्डिंग करणारी टीम सांगेल की आम्हाला तेच पाहिजे. आता सध्या प्रमोदचा डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला जी स्थगिती मिळाली ती 25 वरती थांबलेली आहे. 48चा पाठलाग तुम्ही करताय गोलंदाज तयार. यावेळेला आपण बाध्यात इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. शॉट कव्हर मध्ये नाही चुकी होणार. फलंदाज बॅक टू दी डगआउट. गॉन. वरती 25. इथे जर आपण पाहिलं तर 48चं टार्गेट आहे. आता आलेत फलंदाज अंकेश डीजे सोनू यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या संगीत कक्षामध्ये. अतिशय सुंदर पद्धतीने डॉल्बी सिस्टम आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. डीजे सोनू. पहिलाच बॉल बिटवीन द गॅप. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. अंकेश घरत नावाचा ब्रँडेड चौकार 4. पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला आणि धावसंख्या फलकावरती 29 आता लागल्या गेल्या. आम्हाला खुश सांगतात की बॉल आहेत 15 आणि 15 मध्ये करायच्यात 19 या मॅचला जिंकण्यासाठी. याही वेळेला आपण पाहतात फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वेगानं आले. रनआउटची संधी आणि त्या वेळेला आपण पाहतात खऱ्या अर्थानं सिंगल परिपूर्ण झाली. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 वरती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. आता बॉल आहेत ते म्हणजेच तुमच्याकडे 14 आणि 14 मध्ये करायच्यात 18. 30 धावा धावफलकावरती लागल्या. एका बाजूला फ्रेंड सरावली. निश्चित स्वरूपात सातपाडी येथून एका 17 वर्षाची मुलगी जी हरवलेली आहे तिचं नाव आहे मनस्वी पंकज वसावे. जर तुम्हाला जे ऑनस्क्रीन तुम्ही फोटो पाहताय जर कुठे दिसलीस तर जो कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला पोहोचवला जाईल अगदी थोड्या वेळात. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती 9766498684 या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा. ही सकाळपासून मिसिंग आहे मुलगी. राहणार सातपाडी भाटपाडा. मनस्वी पंकज वसावे या त्या मुलीचं नाव आहे. वय वर्ष 17. जर तुम्हाला कुठेही आढळली तर तुम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतोय 9766498684 या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. जाऊया मॅचकडे. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच इथे खऱ्या अर्थानं 30 आणि 30 वरती लागलेला धक्का तो म्हणजेच इथे चौथा बॅटिंग करत असताना अंकेश घरत दिव्यांशू बाद झालेत. अंकेश घरत सांगतात की आता फलंदाज माझ्या चॉईसचा पाठवा. ज्याच्या समवेत मी साथीने या मॅचला पुढे घेऊन जाईल. आदित्य दाखल झालेत. पहिल्या राऊंडचं जर आपण तपासून पाहिलं तर हा सामना चालू आहे. पहिल्या राऊंड मध्ये एक आणखीन संघ तुम्हाला बघायला मिळेल आणि तदनंतरचा जो महत्वाचा मॅच अगदी आपण पाहता तो शेवटचा मॅच राहील जिथे एका बाजूला VM उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल अचिवर स्पोर्ट्स यंग अचिवर दांडी हा संघ आपल्याला बघायला मिळेल. 48चं टार्गेट आणि 48च्या टार्गेटसाठी झगडावं लागतं. गोलंदाजी ऑलमोस्ट चांगली आहे. मी सरावली संघाचं त्यामध्ये कौतुक करीन परंतु फलंदाजीमध्ये स्ट्रगलिंग करावं लागतं. 36ला 38 36ला 40 याही धावा थोड्याशा कठीण जातात त्यांना. तुमच्याकडे ना महत्वाचे फलंदाज असताना तुम्ही त्या फलंदाजांना वेळ देणं खेळपट्टीवरती गरजेचं असतं. ते फलंदाज लवकर येतात आणि मग मॅच हा फसला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 30 आहेत. गरज आहे ती म्हणजे 18ची. याही वेळेला चांगला बॉल
पंचांनी सांगितलं की षटक संपले 4, आता 12 मध्ये करायचे 18. शेवटच्या षटकापर्यंत या मॅचचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही, कोण जिंकणार आणि कोण हरणार. 12 मध्ये 18ची कहाणी घेऊ. एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. जिथे चालू आहे एक सुंदर स्पर्धा युवा सेना चषक. तुम्हाला इथे जिंकण्यासाठी 18 रन, जो मी उल्लेख करत होतो, मनस्वी पंकज वसावे ह्या जर तुम्हाला कुठे आढळल्या, सकाळपासून त्या मिसिंग आहेत. सातपाडी भाटपाडा इथे ते बिलॉंग करतात आणि जर त्या तुम्हाला कुठे दिसल्यात तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा. कारण खऱ्या अर्थानं आईबाबांसाठी त्यांचा मुलगी ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची प्रायोरिटी असते. वयवर्ष 17 खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. ह्या जर तुम्हाला कुठे आढळल्या तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण निश्चित स्वरूपात कॉल करा आणि जर तुम्हाला आढळला तर संपर्क करा. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. 12 बॉल 18चा मॅच. अंकेशसाठी फुलरलेनचा बॉल आले डाऊन द ट्रॅक. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4. या मॅचला जिंकायचं असेल, गावदेवी खैरापाडानं धावा थोड्या कमी ठेवल्या. जर 50-60 55-60 65 असत्या तर मजा आली असती याही मॅच मध्ये. आता देखील आहे मजा, नो डाऊट. अंकेशसाठी पुढचा बॉल अगदी फिरवला समोरून. मोठ्या फटक्याची चाहत आणि तो बॉल डॉट बॉल. आता खऱ्या अर्थानं आपण पाहतात 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायच्या 14. नेक्स्ट मॅच यंग अचिवर दांडी, अचिवर स्पोर्ट्स आणि विपक्षात संघ खेळताना बघायला मिळतो म्हणजेच VM उमरोळी, ऑल इंडिया आयकॉन सुशांत वझे आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलचं प्रमाण वाढतं, त्या अनुषंगाने या मॅच मध्ये हटबीट फास्ट होत असतील सरावलीच्या डगआउट मधनं. आणि गावदेवी खैरापाडा संघ सांगेल की येऊ दे अजून डॉट. संदीप दोडी यष्ट्यांच्या मागून सामने फिरवू शकतात, ज्याने अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटचे सामने बदलवलेत. 40+ साठी एक चांगली कामगिरी बोईसर या संघाकडनं 40+ मध्ये एक चांगली भरीव कामगिरी असते त्यांची. गोलंदाज तयार. पुढचा बॉल वेगानं बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. अगदी आउटफील्डला चिरत फाडत आला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बॉलला फील्ड करतील. मिळेल सिंगलच्या साह्यानं. स्कोर कार्डला गती 35. 8 बॉल मध्ये 13. हे 2 बॉल या मॅचचं भवितव्य खूप वेगळं लिहितील, कारण या 2 बॉलमध्ये एक जर मोठा फटका आला फ्रेंड सरावली मॅच मध्ये पुढे येईल. जर हे 2 बॉल इथे डॉट आले तर जी शेवटचं षटक आहे त्यामध्ये 13 राहतील. या अनेक गोष्टी आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय तिथे उमरोई संघानं टॉस जिंकला गेला आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट टू बॅट खऱ्या अर्थानं आपण पाहतात, म्हणजेच यंग अचिवर दांडी अचिवर स्पोर्ट्स या संघाला निमंत्रण दिलं बॅटिंगसाठी. गोलंदाज इथे तयार होतील. यावेळेला आपण पाहतात येणाऱ्या काळात आमदार चषक ही स्पर्धा येते. त्या आमदार चषकाचे आयोजक करते कुमार माळी आपल्याला बघायला मिळतील. ही स्पर्धा संपणार उद्या आणि 13 पासून पुन्हा एकदा 1 लाखाची लखपती स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला येते. 8 बॉल 13चा मॅच. चला वेळ इथे तुमच्याकडे आता खऱ्या अर्थानं 30 सेकंद आहेत, ज्यामध्ये 2 बॉल परिपूर्ण करायचे आहेत. जर ते नाही झाले तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. तुम्ही जेवढा वेळ घ्याल तो वेळ तुम्हाला त्रास देईल. फटका तर खेळला जरूर. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. चांगलं फील्ड देखील झालं. आता इथे जर आपण तपासून पाहिलं तर मिळते ती म्हणजे सिंगल. चला 1 बॉल आहे, प्लीज वेळ खर्च करू नका. तुमच्याकडे शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलसाठी तुमच्याकडे 30 सेकंदाचा अवधी आहे, ज्या अनुषंगाने आपण पाहतायत खऱ्या अर्थानं अगदी शेवटचा बॉल. 7 मध्ये करायच्यात 12.
यावेळेला फटका खेळलाय मोठा, परंतु तिथे नाही कनेक्शन झालं. मोठा फटका खेळण्याची चाहत काही संपली नाही. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता या मॅचला जिंकण्याकरिता 12 रनची गरज आहे. सामना अटीतटीचा रंगला गेला. आपण पाहताय 6 बॉल 12, 6 बॉल 12च्या मॅच मध्ये येणार आहोत पुन्हा आपण एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊन. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे या मॅचला जिंकण्यासाठी 12 रन. 48 टार्गेट होतं, माफक टार्गेट होतं, परंतु ते टार्गेट आता पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं कडवा संघर्ष करावा लागतोय बॅटिंग टीमला. एका बाजूला डाव्या हाताचे फलंदाज आदित्य आणि त्यांच्या साथीने अंकेश, हे दोन्ही फलंदाज तुल्यबळ आहेत. पण इथे जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं थोडी 6 बॉल 12ची मॅच फसलंय. या मॅच मध्ये कोण येणार, पुढे लीड कोण करणार, या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती, पुलर लेनचा बॉल आणि इथे आपण पाहतात त्या बॉलला कनेक्शन नाही करता आलं. जिथे आपण पाहतात धावसंख्या फलकावरती जिथे आपण पाहतात काय झालंय निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये. इथे 3 रन पूर्ण होतील. 5 बॉल आणि आता 5 बॉल मध्ये करायचे ते म्हणजे जिंकण्यासाठी 9 धावा. एक चांगला मॅच तुम्हा आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतो, ज्यासाठी प्रेक्षक आले होते. एंटरटेनमेंट व्हायला हवं क्रिकेटच्या माध्यमातून. प्रेक्षक त्यासाठी झालेत. दर्दी प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट बघायला आवडतं, टफ मॅच बघायला आवडतात. आता 5 बॉल आणि 9. नेक्स्ट मॅच एका बाजूला यंग अचीवर दांडी अचीवर स्पोर्ट्स आणि विपक्षात VM उमरोळी. वॉन द टॉस उमरोळी अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट, इन्व्हाइट टू बॅट यंग अचीवर दांडी. चांगली मॅच बघायला मिळेल. संपूर्ण पॅक संघ असं देखील यज्ञेश प्रभू यांनी म्हटलं. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे 9. एका बाजूला सरावली आणि सरावलीच्या विपक्षात गावदेवी खैरापाडा. या 2 संघांमधलं चाललेलं बॅटल, 2 संघांमध्ये चाललेलं घमासान. मृण्मय ठाकूर व्हॉइस ऑफ नांदगाव आणि त्यांचं आगमन झालंय. सातत्यानं समालोचन क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं खूप चांगलं वेळ आहे त्यांना. त्यांचा देखील आवाज येणाऱ्या काळात पालघरमध्ये दुमदुमला जाईल. या वळला फटका खेळला, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. अंकेश घरतच्या बॅट मधनं स्टँड अँड डिलिव्हर्ड. मिड विकेटला क्लिअर करणारा गगनभेदी आसमानी टोला 6. तुम्ही भिडा किती, मला लाडा किती, तुम्ही भिडा किती. आता 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये करायचे तुम्हाला जिंकण्यासाठी 3 रन. सामना जबरदस्त पद्धतीने शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आतापर्यंत देखील सस्पेंड आहे. पुढचा बॉल, याही वेळेला फटका तर खेळलाय, व्यवस्थित कनेक्शन नाही, परंतु सिंगल काही रोखू शकत नाही. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता एक पाऊल पुढे जात आहे. विजयाच्या पाऊल खुणा 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये करायच्या ते म्हणजेच 2 रन. कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल मध्ये करायच्या 2 रन या मॅचला जिंकण्यासाठी. भरपूर वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारे गोलंदाज मिलिंद धोडी आणि तदनंतर आपण पाहू शकाल आता 3 बॉल 2, 6 बॉल 12 हवे होते. एक षटकार आला त्यांच्या विपक्षात आणि तदनंतर या मॅचचं गणित थोडंसं सोपं झालं सरावलीसाठी. आता इथून जे फलंदाज आहेत आदित्य, त्यांना सिंगल डबलचा खेळ स्वीकारणं गरजेचं आहे. एका बाजूला सेट बॅटर संघाचे अत्यंत महत्त्वाचे बेस्ट ऑलराऊंडर अंकेश घरत, ज्यांनी खूप चांगला खेळ दाखवला आतापर्यंत, गोलंदाज होतील तयार पुन्हा एकदा. 3 बॉल आणि 3 बॉल 2. याही वेळेला अलॉंग दी कार्पेट खूप चांगलं माइंड क्रिकेट खेळत असताना की मोठ्या फटक्यांची गरज नाही, त्या पद्धतीने मोठे फटके खेळायला देखील नको आहेत. ज्या अनुषंगानं सिंगल न या मॅच मध्ये आपण येऊ शकता. स्कोर आर लेवल.
धावसंख्या अगदी 47. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 1. पूर्ण संघ नसताना गावदेवी खैरापाडा संघानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं या मॅच मध्ये. 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूंमध्ये करायचं तुम्हाला 1 रन. सध्या आपण पाहू शकाल फ्रेंड्स सरावली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. परंतु गावदेवी खैरापाडा संघ सांगेल की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही देखील लढू. कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे तुम्हाला जिंकण्यासाठी 1. या मॅचला जिंकण्याकरिता गोलंदाज तयार. फील्ड थोडी आपण पाहतायत जवळ घेतली कारण आता 1 रन वाचवायचा. लांब क्षेत्ररक्षक ठेवून करायचं काय, ज्या अनुषंगाने फिल्डिंग थोडी क्लोज आली. 2 बॉल 1. गोलंदाज तयार. इथे आपण पाहतात इनफिल्डच्या वरनं खेळला आणि इथे विजयाचा चौकार. अंकेशनं जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि या मॅच मध्ये ज्यांचा बोलबाला राहिला आणि मॅन ऑफ द मॅच त्यांच्याच नावी जाणार आहे, ज्यांनी गोलंदाजी देखील चांगली केली. फलंदाजीमध्ये संघर्षाच्या काळात, कठीण काळात ज्यांनी न झुकता न थकता न थांबता जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि टेस्ट ठरतात मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू आणि 21 रनचा जो महत्वाचा खेळ त्यांनी स्वीकारला आणि ते मॅन ऑफ द मॅच ठरतात या मॅचचे. अंकेश, आपण या मॅन ऑफ द मॅच साठी नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होते. एका बाजूला VM उमरोळी आणि विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल तो म्हणजेच